नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। मोहोळ तालुक्यामध्ये सध्या राजकीय वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणात तापू लागलेलं आहे आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि प्रचंड मोठे उमेदवार या मोहोळ पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी आपलं नशीब आजमावत आहेत। नरखेड जिल्हा परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेले असताना या नरखेड जिल्हा परिषद गटातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून संतोष अण्णा पाटील हे निवडणूक लढवणार आहेत आणि त्यानिमित्तानं आपण थेट जोडलो गेलो आहे। तर या नरखेड जिल्हा परिषदेमध्ये आपण जी निवडणूक लढवत आहात यामध्ये आपण कोणते मुद्दे घेऊन मतदारासमोर जाणार आहात? ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने 3च मुद्दे माझे आहेत, लाईट, पाणी आणि रस्ते, ज्यावरती राजन पाटलांनी जाणीवपूर्वक आमच्या भागावर अन्याय केला। आमचे स्वर्गीय आमचे शहाजीराव पाटील साहेबांचं नेतृत्व संपल्यानंतर शहाजीराव पाटलाचा गट दाबण्याचा, मारण्याचा केला आणि पुन्हा नेतृत्व ह्या ठिकाणी उभा राहू नये म्हणून ह्या भागावर केलेला अन्याय आहे, ते अन्यायाला वाचा फोडण्याचं आणि तो अन्याय दूर करण्यासाठी मी या ठिकाणी माझी उमेदवारी भरलेली आहे। नरखेड भागामध्ये शहाजीराव पाटील यांचा गट दाबण्याचे, त्याचबरोबर नेतृत्व तयार होऊ नये म्हणून राजन पाटलांच्या विरोधात आम्ही ही उमेदवारी उभी केलेली आहे, असंही संतोष अण्णांचं ठाम मत आहे। त्याचबरोबर दुसरा एकच प्रश्न विचारू आपण, या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांचा आपण पराभव करून विजय होईल अशी आपल्याला 100% खात्री आहे? हो, निश्चितच माझा विजय निश्चित होणार आहे, कारण जनतेमध्ये मी जो ह्या ठिकाणी काम उभा केलं आहे, मी जिल्हा परिषद सदस्य नसतानासुद्धा मी ह्या ठिकाणी 30-35 कोटीची कामं माझी चालू आहेत। मी सीना भोगवतीसारखा ह्या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न तो अंतिम रूपात सोडवण्यात आणला आहे। मी 132 केवीचं सबस्टेशन ह्या ठिकाणी मंजूर केलं आहे। मी ह्या ठिकाणी 150 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय नरखेडमध्ये ह्या ठिकाणी केलं आहे। लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, ते शेतामध्ये जाणारा रस्ता तो कशा पद्धतीने असला पाहिजे। गेले 50 वर्ष शेतकरी आमचा पावसाळ्यामध्ये इजारी वर घेऊन चालत जायचा, सायकलसुद्धा जात नव्हती। अशा ठिकाणी मी प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठी, शेत रस्ता देण्यासाठी कटिबद्धने आज मी 2,45,00,000 रस्ते दिलेले आहेत नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये। त्यामुळे मला खात्री आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं प्रेम माझ्यावर मिळेल, त्यांचा आशीर्वाद मला निश्चित प्राप्त होईल, माझा चांगल्या मताधिक्याने माझा विजय होईल ह्याची मला खात्री आहे। अगदी विकास काम कोणतेही पद नसताना विकास कामे कोट्यवधी रुपयाची करत आहे आणि केल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आशीर्वाद मताच्या रूपाने मला मिळेल असं आपल्याला शिवसेनेचे नरखेड जिल्हा परिषद उमेदवार संतोष अण्णा पाटील यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ईश्वर आंबटसह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, मोहोळ।